मित्रांनो, संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावरील हा दुसरा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे. या भागामध्ये सुरुवातीलाच पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. महाराजांचे कुळ पवित्र होते आणि देश पावन होता. या दोन्ही चरणांचा मी तोडी रागामध्ये गायन करीत आहे. ओ पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. महाराजांचे कुळ हे मराठा क्षत्रियाचे होते. पूर्वजांनी रणांगणावर शत्रूची लढता लढता ध्येय ठेवले होते. घराणे त्यांचं सुसंस्कृत होते, धार्मिक होते. घरात पिढ्यानपिढ्या विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीवाडी होती. सावकारकी व्यापारधंदा होता. 2 वाडे होते, एक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मानमान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापारधंदा करीत होते म्हणून त्यांना वाणी म्हणत, आणि तुकोबांनी या सगळ्याचीच उपेक्षा केली म्हणून त्यांना गोसावी म्हणत. गोसावी हे काही या कुळाचे आडनाव नाही. आडनाव मोरे आणि गोसावी ही पदवी गीता काळी वैश्याची गणना शूद्रात होऊ लागली होती. ज्ञानदेव तुकोबाच्या काळात क्षत्रियांची गणना शूद्रात होऊ लागली होती. त्या काळात 2च वर्ण राहिले होते, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. तुकोबांना लोक शूद्र म्हणू लागले. या काळात महाराजांच्या काळात राजकीय आणि धार्मिक आणि सामाजिक स्थितीवर लिहिताना श्रीधर महाराज म्हणतात, दक्षिणेत त्यावेळी मुसलमानी सत्तेचा अंमल होता. गोव्यात पोर्तुगीज होते. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या राज्य करणाऱ्या 3 मुसलमानी सत्ता एकमेकाशी लढत होत्या. गावेचे गावे बेचिराख होत होती, लुटली जात होती. राजे विलासात दंग असत, ते प्रजेला पीडित. ब्राह्मणांनी आपले आचार सोडले होते, क्षत्रिय वैश्यांना नाडीत होते. सक्तीने धर्मांतर चालू होते. महाराजांनी म्हटले, सांडिले आचार द्विज, सहाड झाले चोर. राजा प्रजा पिढी, क्षेत्री दुश्चिताशी तोडी. वैश्य शूद्राधिक हे तो सहज नीच लोक. वैश्य आणि शूद्र या संबंधी तर बोलायच नको. धर्माचा लोप झाला होता, अधर्म माजला होता. ऐशे अधर्माचे बळ लोक झकविले सकळ. लोक अधर्मालाच धर्म म्हणू लागले. संतांना मान राहिला नव्हता. संतांना नाही मान, देव नाही मुसलमान. देव मानी मुसलमान. समाज नाना देवदेवतांच्या मागे लागून विस्कळीत झाला होता. धर्मात आकर्षण राहिले नव्हते. अज्ञानाचा अंधकार पसरला होता. लोक प्रकाश देणाऱ्या सूर्याची वाट पाहत होते. अशा स्थितीत देहूगावी चित सूर्याचा उदय झाला. संत ग्रह मेळी, जगत अंध्या गिळी. पहिलं दुसऱ्या चळी भानू तुका. महान भगवत भक्त बोलोबा आणि माता कनकाई यांच्या उदरी
शके 1530 म्हणजे इसवी सन 1609 मध्ये तुकोबांचा जन्म झाला. घरचे श्रीमंत असल्यामुळं बालपण मोठ्या कोड कौतिकात आणि खेळण्यात गेले. प्राथमिक शिक्षण पंतोजीकडून मिळाले. पंतोजी हातात पाटी घेऊन मुलाचा हात धरून मुलांना शिकवी. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. मुले खडे मांडून मुळाक्षरे काढी. ओ नाम्याचा काळे खडे मांडियले बाळे. व्यवहाराचे आणि परमार्थाचे शिक्षण तुकोबांना वडील बोलोबा यांच्याकडून मिळाले. वडील बंधू सावजी यांनी धंदा व्यापारात लक्ष घालण्याचे नाकारल्यावर बोलोबांनी तुकोबांना धंदा व्यापार सावकारकी पाण्यास सांगितले. बाजारपेठेतील महाजनकींच्या वाड्यात बोलोबाच्या हाताखाली काम करता करता व्यवसायाचे धडे त्यांना मिळत होते. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबांच्या गळ्यात संसार पडला. तुकोबा लवकरच स्वतंत्रपणे व्यवसाय पाहू लागले. सावकारी व्यापार धंदा तुकोबांनी चांगला जम बसवला होता. लोकांकडून शाबासकी मिळू लागली. सर्वजण प्रशंसा करू लागले. राहत्या घरातील सोज्वळ सात्विक वातावरण तुकोबांनी बाजारपेठेतील घरात व्यवसायात आणले. तिन्ही भावांची लग्न कार्य झाली. तुकोबांची प्रथम पत्नी दम्यानी आजारी म्हणून तुकोबांचा दुसरा विवाह पुण्यातील सुप्रसिद्ध सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या सौ जिजाबाई उर्फ आवली यांच्याशी झाला. एका श्रीमंत घराण्याचा दुसऱ्या श्रीमंत घराण्याशी संबंध होता. या ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोचले होते. घरात धनधान्य विपुल होते. प्रेमळ माता पिता, सज्जन बंधू, आरोग्य संपन्न शरीर होते. कोणत्याही गोष्टीची त्या काळात उणीव नव्हती. माता पिता बंधू सज्जन, घरी उदंड धनधान्य, शरीरी आरोग्य, लोकात मान, एकही उणे असेना. सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे दिवस केव्हा गेले, कसे गेले हे थोडे सुद्धा समजले नाही. यानंतर सुखापुढे येत तसे दुःख या भविष्याला सुरुवात झाली. मित्रांनो, माझ्या या विवेचनाला मी इथं पूर्णविराम देतो. पुढील भाग 3 नंबरच्या जो मी भाग करणार आहे त्याच्यामध्ये त्याचे विवेचन करणार आहे. मित्रांनो, तरी माझ्या या एपिसोडला सर्वांनी मनपूर्वक विनंती आहे, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार. धन्य धन्य तुकोबा.